प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज सरोज आणि कला या दोघींचा कट्टा आणि महाचर्चा भारी रंगली आहे बरं का। आता काय काय झालंय आणि काय काय तमाशा तुम्हाला दिसणार आहे ते फक्त तुम्ही बघतच राहा। तर सुरुवातीला आपण बघतोय ही काजू बघते की तिची आई डिस्टर्ब झाली आणि ती म्हणते काय झालं खरे बाई, थकलात का तुम्ही? आता त्या म्हणतात नाही ग काजे, मागच्या वर्षी देवी आईच्या उत्सवात माझ्या कलेचा किती अपमान केला ग मी। आता त्यांना ते सगळं आठवतं मागच्या वर्षीचं की कलाने तिच्या बहिणीला वाचवलं होतं स्टेजवर वगैरे वगैरे। आणि आता काजूला पण तो सगळा भूतकाळ आठवतो, पण आता ती तिच्या आईला प्रोत्साहित करायसाठी म्हणते आई अगं तू कशाला इतका विचार करते, आपली कलाताई ना स्पेशल आहे आणि देवी आई तिच्या बाबतीत काहीही चुकीचं करणार नाही आणि आपली कलाताई जे काही करते ते काय असतं। आता त्या म्हणतात जगात भारी। मग आता काजू म्हणते आहा इतक्या हळू नाही बोलायचं, मोठ्याने सांग बरं। मग आता या संगीताताई म्हणतात हो जगात भारी। मग आता काजू म्हणते ये होईना बात। पण आता त्या म्हणतात हे समद खरंय ग काजू, पण काजू म्हणते खरे बाई स्वतःला कोसू नका बरं, झालं ते झालं, आपल्याला किती काम आहेत, चला चला लागा कामाला। तर आता प्रेक्षकांनो हा सीन त्यांनी अतिशय छोटासाच दाखवलाय। तर आता पुढच्या सीन मध्ये बघा फक्त आणि फक्त चांदेकर महाचर्चा आज रंगात आलेली आहे। तर झालंय असं, सगळी चांदेकर फॅमिली तिथे हॉलमध्ये एकत्र जमली आहे। सोहम सहज म्हणतो अहो आबा आता देवी आईचा उत्सव आलाय ना, तर आता दादाची खूप धांदल उडणार आहे, हे आण ते आण, ह्याच्यावर चिडचिड कर त्याच्यावर चिडचिड कर, आता बघा तुम्ही अद्वैत दादा कसा वागेल। तर आता रजनीताई येतात आणि म्हणतात सोहम असं नाहीये बोलायचं, तो तुझा मोठा भाऊ आहे आणि तो जे काही करतो बोलतो ना ते योग्यच असतं। त्यावर अद्वैत म्हणतो नाही रे सोहम, मी कधी ओरडत असतो, मी कधी कोणाला रागवलो, कधी वैतागलो सांग बरं। आता सरोज सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघते की हा काय जोक मारतोय असो। पण आता तेवढ्यात अद्वैतला फोन येतो आणि अद्वैत अगदी उदाहरणासहित स्पष्ट करतो की तो कसा रागवतो आणि कसा वैतागतो। आता तो फोनवर म्हणतो काय हो तुम्ही असं काय करता, दरवर्षी आम्हाला तीच मिठाई हवी असते ना, मग असा प्रश्न काय विचारताय, तुम्हाला कळत नाही का? आता असं बोलून तो फोन ठेवून देतो आणि सोहम म्हणतो बघा मी म्हटलं होतं ना तेच झालं। तर आता सगळेच जण हसायला लागतात। मग आता अद्वैत म्हणतो काय ना थोडंसं स्ट्रिक्ट वागावं लागतं कधी कधी। आबा म्हणतात अद्वैत तू अगदी बरोबर करतोस बघा। अद्वैत म्हणतो थँक्यू हा आबा। मग आबा म्हणतात या उत्सवाची जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतल्यापासून सगळं काही व्यवस्थित व्हायला लागलंय बघ। आता ही कला तिकडे बाहेर एकटीच आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि ती देवी आईची मूर्ती करण्यासाठी माती भिजवत असते शाडूची। आणि आता तिला ते सगळं मागच्या वर्षीचं फ्लॅश आउट होतं की कसं तिने देवी आईची मूर्ती बनवली होती, तो सगळं भूतकाळ तिला आठवायला लागलाय। नैनाने केलेला अपमान, अद्वैतने केलेला अपमान ते सगळं आठवतं तिला। आणि काय माहिती असं अचानक तिच्या डोळ्यामध्ये जरा हलकंसं पाणी येतं, म्हणजे त्या गोष्टी जरा त्रासदायकच होत्या ना तिच्यासाठी। पण तेव्हापासून ते आतापर्यंत बिचारा कलाच्या नशिबात फक्त आणि फक्त अपमानच आहे। आज तर हद्दच झाली हा प्रेक्षकांनो, अगदी म्हणजे आपण घरातल्या काम करणाऱ्या लोकांना सुद्धा मान देतो इतक्या वाईट पद्धतीने कलाला आज वागणूक मिळाली आहे। तर आता कला ते आठवून जरासं तिचे डोळे पाणावतात। तर आता इकडे आबा सगळ्यांना सांगत असतात आणि स्पेशली अद्वैतला, अद्वैत ते मंडपाचं डेकोरेशनचं ते सगळं तयारी तू बघ बरं का, मागच्या वर्षी 100वे वरीस होतं आणि या शतकातलं पहिलं वरीस आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नाचं पहिलं वरीस आहे बरं का अद्वैत। आता असं बोलल्यानंतर अद्वैत एकदम शांत बसतो। आता आजोबा म्हणतात काय रे अद्वैत काय झालं बाबा, गप्प का बसलास तू एकदम? आता सगळेच जण अद्वैतकडे बघायला लागतात। तर आता अद्वैत म्हणतो काही नाही आबा, म्हणजे माझं तसं बोलणं सुरूच आहे खरेशी। तर आता असं बोलल्यावर रजनीताई म्हणतात की म्हणजे एकदम आठवण करून देतात त्या आणि विषय पण बदलतात मुद्दाम। त्या म्हणतात अद्वैत अरे तू देवी आईचे दागिने दिले की नाही पॉलिशला, आणि आपलं देवीचा उत्सव आणि नवरात्राचा उत्सव सोबतच आलाय, त्यामुळे तुला सगळं दागिने वगैरे व्यवस्थित पॉलिश करून ठेव आणि आणलंय की नाही ते बघून घे। आता अद्वैत म्हणतो हो काकी मी सगळं काही व्यवस्थित केलंय आणि गुरुजींना आठवण करून द्यायची आहे ना ते सुद्धा मी सांगितलंय गुरुजींना। आणि मला सांगायचं होतं म्हणजे विषयच निघालाय तर एक सुचवतो, म्हणजे आबा यावर्षी आपण थोडासा मेनू बदलायचा का, काहीतरी वेगळं करायचं का? यावर्षी देवी आईची आणि अंबाबाईची प्रतिष्ठापना एकाच दिवशी होते,
नाही म्हणजे मोठा दुर्मिळ योगच आहे हा. त्यामुळे तुमची हरकत नसेल तर स्पेशल काहीतरी बनवूयात का आपण? आजोबा खुश होऊन म्हणतात, वा बेटा उत्तम. आपल्या घरचे सगळे पाहुणे उत्तम भोजन करून तृप्त होतात. तसंच देवाला पण खास नैवेद्य दाखवायला हवा. मग देव सुद्धा अगदी मनापासून आशीर्वाद देतात. आणि तसंही हा उत्सव देवी आईचा आहे, महाशक्तीचा उत्सव आहे हा. त्यामुळे खास असा मेनू तर झालाच पाहिजे. आता लगेच सरोज म्हणते, चालेल आबा, मी आणि रजनी आम्ही दोघी जणी मिळून हा मेनू ठरवून घेऊयात. आम्ही दोघी ठरवतो आणि तुम्हाला सांगतो. तर आबा म्हणतात, हो चालेल. तर आता बघा प्रेक्षकांनो, खरी जी महाचर्चा आहे ना ती आत्तापासून रंगली आहे. आता ही सरोज म्हणते, खरं तर मला हे सांगायचं होतं की यावर्षी जरा सिक्युरिटी टाईट करायला हवी. कोणाला किती पासेस द्यायचे हे सगळं ठरवायला हवं. आपल्याकडे येणारी जाणारी लोक ही प्रतिष्ठित आहेत हे आपल्याला माहितीच आहे. तर आपण सगळं काही व्यवस्थित मॅनेज करूया आणि जेवढी संख्या आहे तेवढेच पासेस छापूयात. आता तेवढ्यात येते कला. आता कलाला पाहिल्यावर सरोजला एवढा जोर येतो बोलायचा की विचारूच नका. आता सरोज कलाला बघून म्हणते, बघा ना आबा, गेल्या वर्षी या खरेंकडे पासेस पोहोचले, त्यामुळे या दोघीही आपल्या घरातच येऊन बसल्या. नाही म्हणजे आपल्या कार्यक्रमातच नाही तर आपल्या घरातही या दोघी जणी येऊन शिरल्यात ना. आता सगळेजण या दोघींकडेच बघायला लागतात. आता मात्र या कलाला येतो राग आणि कला म्हणते, मॅडम मला ना जरा बोलायचंय. पण आता सरोजला आणखीन जोर येतो. सरोज कलाला खोडते आणि म्हणते, नाही काही गरजच नाहीये तुला मध्ये बोलायची. पण आता आबा सरोजला खोडतात आणि ते म्हणतात की अख्खच कुटुंब चर्चा करते देवी आईच्या उत्सवाची, त्यामुळे या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांना चर्चेमध्ये सहभाग घेता यावा असं मला वाटतंय. आता लगेच ही कला म्हणते, थँक्यू आबा. बरं आता कला सुद्धा ना प्रेक्षकांनो जरा तिचा इगो हर्ट झाल्यासारखी वागते. म्हणजे असं तिच्या बोलण्यावरनं वागण्यावरनं मला जाणवलं, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर आता कला म्हणते, आजोबा मला असं वाटते की यावर्षी आपण देवी आईच्या दर्शनासाठी पासेसच ठेवले नाही तर आता तिचा हा मुद्दा सरोजला अजिबात पटलेला नाहीये. सरोज म्हणते, का? मागच्या वर्षी पासेस ठेवूनही तुम्ही घुसलातच ना आमच्या या कार्यक्रमामध्ये, आणि आता यावर्षी जर आम्ही पासेसच नाही ठेवले तर तुमच्यासारखी कितीतरी माणसं या घरात घुसतील. आता कलाचा अपमान करायला सुरुवात केली आहे या सरोजने, त्यामुळे रोहिणी खुश झाली आहे. आता आजोबा म्हणतात, सरोज अगं काय बोलतेस तू? कला म्हणते, मी हे सुचवलं कारण लोकांच्या श्रद्धेच्या आड हे सगळे पासेस येऊ नये म्हणून. शेवटी प्रश्न भावनांचा आणि श्रद्धाचा आहे. त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही प्रश्न लोकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा आहे हे मी समजू शकतो, पण पासेससाठी आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. पासेस असेल तरच आपल्याला गर्दीला जरा कंट्रोल करता येईल, दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडे. आता कला म्हणते, पण माझ्या आठवणीनुसार आपण हल्लीच पासेस ठेवायला लागलोय. सुरुवातीपासून पासेस थोडीच होते देवी आईच्या दर्शनासाठी. आता मात्र सरोजचा इगो हर्ट झालाय. म्हणजे घरातनं प्रेक्षकांनो सगळे एकापेक्षा एक अति हुशार आहेत. एक बोलला की दुसऱ्याचा अपमान होतो आणि तिसरा बोलला की चौथ्याचा अपमान होतो. तसा आता ही कला बोलायला लागली आहे ना मध्ये, म्हणून सरोजला जास्ती जोर आलाय. आता ही सरोज उभी राहते आणि म्हणते, आबा आता मला या पोरीशी जरा बोलावंच लागेल. हे बघ, एकतर तुला बोल म्हटल्यानंतर एवढं तोंड उघडायची तुला गरजच नाहीये. तू एखादा पदार्थ सुचवला असता ना तर ते बरं झालं असतं. या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायची तुला गरज नाहीये, कारण मुळातच तू चांदेकरांची कोणीही लागत नाहीये. आम्ही तुला सून म्हणून सुद्धा स्वीकारलेलं नाहीये. आता कला म्हणते, नाही तुम्ही अगदी बरोबर बोलताय सरोज मॅडम. एका अर्थाने मी सर्वसामान्य माणूसच आहे आणि मी त्याच अधिकाराने तुम्हाला सांगतेय की सर्वसामान्य माणसांची प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतंय की चांदेकरांच्या घरच्या देवी आईच्या प्रतिष्ठित उत्सवाला मला किंवा इतर सर्वसामान्य लोकांना मिळायलाच हवा. त्यावर सरोज म्हणते, अच्छा एव्हाना तुला चांदेकर हे प्रतिष्ठित प्रस्थ आहे हे कळलंच असेल. आमच्या घरी येणारे सगळे लोक हे कायम प्रतिष्ठितच असतात आणि या लोकांसाठी चांदेकरांकडनं मेजवानी दिली जाते. आता कला म्हणते, ठीक आहे चांदेकरांनी आमंत्रित केलेल्या लोकांना मेजवानी द्या ना तुम्ही, पण सर्वसामान्य लोकांना देवीचं दर्शन द्या. कारण सर्वसामान्य लोकांना फक्त दर्शनाची आस असते. वर्षभर देवी आईचं दर्शन कसं होईल आणि कधी होईल ही एकच आस ठेवतात सर्वसामान्य लोक. मी स्वतः पाहिलंय लोकांना जवळून. आता सरोज म्हणते, तू जरा जास्ती बोलतेस असं नाही वाटत आहे का तुला? त्यावर कला म्हणते, अजिबात नाही सरोज मॅडम, मी माझा मुद्दा मांडते आणि ते देखील परवानगी घेऊन. काय आहे ना सरोज मॅडम, आपण जेव्हा देवासमोर उभं राहतो ना तेव्हा देव नाही विचारत आपल्याला आपण श्रीमंत आहोत, गरीब आहोत, प्रतिष्ठित आहोत की सर्वसामान्य आहोत. आणि देवच जर आपल्या जवळ भेदभाव करत नाही तर मग आपण भेदभाव करणारे कोण आहोत? आजोबांना कलाचा मुद्दा पटतोय, पण सरोज मात्र
जेवढं जमेल तेवढं हिला अपोज करते आणि विनाकारण तिने स्वतःचं बीपी वाढवून घेतलंय हा प्रेक्षकांनो. बघा आता काय झालंय. आता कला बोलत असताना सरोज म्हणते, 1 मिनिट हा, देवी समोर काय ठेवायचे आणि काय नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण चांदेकरांच्या घरामध्ये काय ठेवायचं आणि काय नाही हे फक्त आणि फक्त चांदेकरच ठरवतील. तुझ्या घरी चालत असेल का वाटेल तसं वागलेलं, पण आमच्या घरी ते चालत नाही आणि तू सर्वसामान्य माणूस म्हणून तुझं मत मांडलंय ना, तर ते तुझ्याकडेच ठेव, कारण चांदेकरांच्या घरी हे अशा पद्धतीचं वागणं चालत नाही. इथे प्रतिष्ठित लोकच येतात. तू निर्णय देशील आणि चांदेकरांच्या घरच्या प्रथा बदलतील असं कधीही होणार नाहीये. आता नयनाला असं वाटतं की आपण सरोजच्या होला हो म्हटलं तर आपण खूपच जास्ती श्रेष्ठ ठरू. उगाच नैना मध्ये उभी राहते आणि म्हणते, हो बरोबर आहे सरोज मामींचं, नाही म्हणजे चांदेकरांच्या घरची प्रथा बदलायची गरजच नाहीये आणि कशासाठी गर्दी जमा करायची नाही का. अगं कला, तुला काही कळतं का. अगं शेकडो लोकांची गर्दी इथे आत बोलवणं किती आपल्यासाठी असुरक्षित आहे. तुला कसं समजत नाहीये हे. आता कलाला काही बोलताच येत नाहीये मध्ये बिचारींना. आता हा अद्वैत काहीतरी तिसरंच काढतो. तो म्हणतो, आपल्या देवी आईच्या उत्सवात कोल्हापूरचेच नाही बाहेरचे पण लोक येतात आणि आपण पासेस नाही ठेवले तर खूप स्वस्तात आणि जनरल वाटेल ते. म्हणते जनरल. तर आता अद्वैत म्हणतो, हो जनरल म्हणजे अगदी देवळात गेल्यासारखं, कोणी या कोणी जा. मग चांदेकरांची जी एक्सक्लुझिव्हिटी आहे ती राहणार नाही ना. म्हणजे त्याला असं म्हणायचंय चांदेकरांमध्ये जे नाविन्य आहे ते निघून जाईल आणि चांदेकर स्पेशल दिसणार नाहीत. पण आता मात्र रोहिणी मध्ये बोलते. मला वाटलंच ती कशी काय मध्ये बोलली नाही. तर आता रोहिणी म्हणते, बरोबर बोलतोय अद्वैत, आणि शिवाय आपण रत्नजडीत दागिने घालतो देवी आईंना, त्यामुळे देवी आईच्या अंगावरचे दागिने इतके महाग असतात, त्यामुळे आपल्याला सुरक्षा तर ठेवलीच पाहिजे. आणि तसं सुद्धा ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचंच आहे त्यांच्यासाठी बाहेर देवळात देव आहे ना, त्यांनी बाहेर जाऊन दर्शन घ्यावं. शेवटी चांदेकरांचं एक प्रस्त आहे, कोणीही कधीही येऊन इथे उठून यावं असं नाही झालं पाहिजे. शेवटी लोकांच्या डोक्यात हे फिट झालंच पाहिजे. आता या सरोजला फारच पटलाय बरं का मुद्दा रोहिणीचा. आता अद्वैत म्हणतो, काय आहे ना खरे, आजकालच्या जगात कोणाचं काही सांगता येत नाही आणि मुळात अशा श्रद्धास्थानावरती जास्ती केओस होतो आणि खूप अडचणी येतात. प्रेक्षकांनो, मुळातच अद्वैतचा मुद्दा काही चुकीचा नाहीये, फक्त हे चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय. आता कलाचं म्हणणं काय आहे ते ऐका आणि या दोघांच्याही म्हणण्यामधनं तुम्हाला कोणाचा मुद्दा पटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. हा, तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. आता कला म्हणते, अरे हो तुझं बरोबर आहे, पण आपण आपल्या कार्यक्रमाचं बजेट भरपूर ठेवतो, आपण सिक्युरिटीवरती भरपूर पैसे खर्च करतो, थोडीशी आणखीन खर्च करूयात आणि आणखीन टाईट सिक्युरिटी करूया. पण आता सगळ्यांनाच देवी आईच्या दर्शनाचा अधिकार मिळायलाच हवा. आता सरोज एकदम तापून जाते, खूप गरम होते ती आणि चिडते आणि म्हणते, हे जे तू बोलतेस ना सगळ्यांना अधिकार वगैरे मिळायला हवा, पण हे चांदेकरांच्या घरी चालणार नाही. तुझ्या घरी चालत असेल ग, तू म्हणशील तसे माना वळवत असतील लोक, पण हे चांदेकरांचं घर आहे, सेलिब्रिटींचं घर आहे हे. इथे कोणीही अशा मानावर करून येत नाही. जे तुमच्या घरात येतात ते इथे येत नाहीत. आम्ही लोकांना आमंत्रण देतो, इन्व्हाइट करतो. आमचं इन्व्हिटेशन त्या लोकांसाठी खूपच प्रतिष्ठेचं असतं, त्यामुळे इथे जे चालत आले ना आतापर्यंत तेच चालणार आहे. तू सांगतेस तसं घडणार नाही. म्हणजे कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो, हिचा इगो का हर्ट झालाय. कला येऊन सगळ्या प्रथा बदलते, हे सरोजला सहन होत नाहीये, म्हणून सरोज तिच्याशी एवढा वाद घालते. पण प्रेक्षकांनो, सरोज एवढी काही वाईट बाई नाहीये, कारण तिने आज जे काही केलं ना त्या गोष्टीमुळे तिला जरा वाईट वाटलंय, हे मला जाणवलंय. आता बघा पुढे काय घडतंय ते. कला म्हणते, हे रोजच्या जीवनासाठी ठीक आहे, आहेत चांदेकर सेलिब्रिटी, मी कुठे नाही म्हणते, पण देवी आईचा उत्सव हा सगळ्यांसाठी आहे आणि देवी आईच्या समोर आपण सगळेच सारखे आहोत. म्हणजे देवी आईच्या पायाचं दर्शन सगळेच घेतात आणि तसं सुद्धा प्रसादही श्रीमंत लोकही ग्रहण करतात आणि गरीब लोकही ग्रहण करतात. आणि तसंही तीर्थ हे एकाच रूपाने असतं आणि ते म्हणजे भक्त. आता मात्र सरोज चिडते आणि म्हणते, तू कितीही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केलास ना तरी त्याने काहीही साध्य होणार नाहीये. आणि मुळातच तुला या घरात येऊन फक्त आणि फक्त वर्ष झालंय. या घरामध्ये प्रत्येक गोष्ट कशी मॅनेज केली जाते, कसं सगळं मॅनेजमेंट असतं हे तुला काही माहिती आहे का. मग उगाचच या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. या गोष्टींचा आधी अंदाज घे, मग सगळ्यामध्ये पड. उगाचच चाललीये तुझी जीप केव्हाची चुरू चुरू चुरू. बिचाऱ्या रजनीताईंच्या लक्षात येते आता तमाशा होणार. तर आता हे आबा म्हणतात, सरोज जरा शांत राहा तू. आता लगेच सरोज म्हणते, नाही नाही आबा, हिला कळलंच पाहिजे. पण आता तरी सुद्धा कला त्यांच्याशी हुज्जत घालतेच. ती म्हणते, सरोज मॅडम हे बघा, माफ करा मला, मी जरा लहान तोंडी मोठा घास घेते,
पण काय आहे ना, माझा मुद्दा तुम्हाला कळला ना तर फार बरं होईल. सरोज आता खूप चिडते आणि म्हणते, नाही, मला तुझा कुठलाही मुद्दा समजून घ्यायचाच नाहीये. घरातलं प्रत्येक जण तुला समजवायचा प्रयत्न करतोय की पासेस कॅन्सल होणं शक्य नाहीये, पण तुला ते कळत नाहीये का? अगं, कळतंय का तुला? किती हेक्केखोर आहेस तू. आता कला त्यांच्याकडे बघते. आता अद्वैत पण म्हणतो, अगं थोडंसं थांब, खरे आई काय म्हणते ऐकून तरी घे. आता ही कला म्हणत असते, अरे ऐक माझं चांदेकर, मी तसं काही म्हणत नाहीये, मी जे बोलते ना ते कोणाला कळत नाहीये. कला आता तिचा मुद्दा पटवून देण्यासाठी पुढे सरकत असते. प्रेक्षकांनो, झालंय कसं बघा. तर आता सरोजचा इतका इगो हर्ट होतो, कारण सरोजला तिचंच खरं करायची सवय या घरामध्ये. पण आता कला इतकं तिच्या जागेवर येऊन तिच्यासारखं बोलतीये हे तिला असह्य होतं आणि तिला असं वाटतं सणकण कानाखाली वाजवावी एक कलाच्या, म्हणून ती पुढे होते. पण नेमकी तेव्हा कला बाजूला सरकते. म्हणजे ती पुढे व्हायची आणि कला बाजूला सरकायची अगदी एकच वेळ येते. आणि आता सरोजचा अचानक तोल जातो, बॅलन्स जातो. पण आता अद्वैत मागे बसलेला असतो, त्यामुळे त्याचा गैरसमज होतो की कलानेच या सरोजला धक्का दिलाय. आता बघा, जोरात ओरडतो अद्वैत कलावरती. आधी तर आता तिच्या आईला, म्हणजे सॉरी त्याच्या आईला खाली बसवतो आणि म्हणतो, आई तुला काही त्रास तर नाही ना झाला? तुला लागलं तर नाही ना? बरी आहेस ना तू? खूप काळजी घेतो तो. म्हणजे बघितलं का अद्वैत त्याच्या आईच्या बाबतीत किती हळवा आहे. रॅदर सगळेच जण आपल्या आईच्या बाबतीत हळवे असतातच. तर आता मात्र अद्वैत काकीला म्हणतो, काकी पाणी आण लवकर. आता त्या रजनीताई पाणी आणतात आणि मग अद्वैतने मोर्चा वळवलाय कलाकडे. आता अद्वैतच्या तोंडाचा पट्टा एवढा चाललाय कलावर की विचारूच नका. आता कलाला तो म्हणतो, खरे तुझी हिंमत कशी झाली आणि मुळात तू समजतेस कोण ग स्वतःला? आता कलाला कळलंच नाही नेमकं काय झालंय. आता हा अद्वैत म्हणतो, तुझा जो हा इगो आहे ना हा तुझ्या घरात ठेवायचा. आता सरोजच्या लक्षात येते बरं का की तिच्याकडनं चुकी झाली आहे. आता मात्र सगळेजण यांच्याकडे बघायला लागतात. त्यातनं राहुलला फार आनंद झालाय या दोघांचे भांडण ऐकून आणि रोहिणीला सुद्धा. अद्वैत म्हणतो, चांदेकरांच्या घरामध्ये असले फालतूचे टँट्रम सहन केले जाणार नाही. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईसोबत असं वागायची? कला म्हणते, काय बोलतोयस तू चांदेकर? अरे तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये. आता अद्वैत जोरात किंचाळतो, बास कर आता खरे. आणि आता सगळेजण अद्वैतकडे घाबरून बघायला लागतात. आता अद्वैत म्हणतो, इनफ इनफ कर आता खरे, खूप झालं तुझं. तुला काय वाटलं ग? या जगामध्ये तू एकटीच दीड शाणी आहेस आणि बाकी सगळे जगात तुला फक्त एकटीलाच कळतं आणि बाकी कोणाला काही कळत नाही असं वाटतं ग तुला? का केलंस तू असं? तुझ्या बोलण्याचा कोणावर काही परिणाम झाला नाही, कोणाला कन्व्हिन्स करू शकली नाहीस तू, म्हणून तू माझ्या आईला ढकलून द्यायची हिंमत केलीस. आता कला म्हणते, काय बोलतोयस तू? मी कशाला ढकलू सरोज मॅडमला? आता रजनीताई पण असं म्हणजे बोलायला जात असतात की अरे बाबा असं काही नाहीये. आता ही कला म्हणते, काय बोलतोयस तू चांदेकर, कळते का तुला? मी आणि धक्का दिला तेही सरोज मॅडमला. तू बरा आहेस ना? आता अद्वैत तिला म्हणतो, प्लीज प्लीज खरे, तुला एवढं खोटं बोलताना जरा लाज वाटू दे. नाही म्हणजे किती निर्लज्ज आहेस ग तू. अगं मी माझ्या डोळ्याने बघितलंय तू काय केलंयस ते. अगं मीच नाही, घरातल्या सगळ्यांनी पाहिलंय तू काय केलंयस ते. पण घरातले कोणी हिंमत करून बोले ना प्रेक्षकांना, फक्त ते आजोबा सोडले तर. आता अद्वैत म्हणतो, आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलं आणि तू धडधडीत सगळ्यांसमोर खोटं कसं काय बोलू शकतेस? आता कला म्हणते, अरे बाबा चांदेकर, तुझा गैरसमज झालाय, मी असं कशाला करू? मी असं कधी करणं शक्यच नाहीये. तो कलाचं ऐकूनच घेत नाही आणि स्वतःच बडबड बडबड करतो. जस्ट शट अप खरे, एक शब्द पण बोलू नको. दरवेळेला मी एखादी गोष्ट बोललो की तू 10 गोष्टी बोलतेस. दरवेळेला मी ऐकतो, सहन करतो तुझं सगळं, पण नाही खरे, माझ्या आईच्या बाबतीत झालेला अपमान मी सहन करणार नाहीये, सांगून ठेवतोय तुला मी. आता रोहिणी विचार करते, अरे वा, हे काहीतरी वेगळं होतंय आज. म्हणजे मी काही न करता माझ्या मनासारखं सगळं घडतंय. वा 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 वा, मजा घ्यावं लागेल आता या दृश्याची. रोहिणी असा विचार करत असते मनामध्ये. आता ते आबा शेवटी मध्ये पडतात आणि म्हणतात, अद्वैत अरे काय बोलायला बाबा तू हे? आता अद्वैत म्हणतो, आबा तुम्ही आत्ता पण मला गप्प करताय? तुम्ही सगळ्यांनी बघितलं नाही का? अरे मी माझ्या डोळ्याने बघितलं, आपण सगळ्यांनीच बघितलं. हिने माझ्या आईला धक्का मारला, आपण सगळे इथे असताना तिने हे केलं. आबा म्हणत असतात, अद्वैत अरे शांत बस बाळा, कशाला चिडचिड करायलास तू एवढी? आता अद्वैत म्हणतो, चिडू नको चिडू नको कसं म्हणताय आबा तुम्ही? असं कसं म्हणू शकता मला तुम्ही की मी शांत राहावं? नाही, हिने माझ्या आईच्या बाबतीत काय केलं हे आपण सगळेच जण बघत आहोत ना. आता तुम्ही मला म्हणताय की मी शांत राहू? आता आबा म्हणत असतात, अरे नाही रे अद्वैत, ऐकून तरी घे. अद्वैत म्हणतो, नाही, माझ्या आईच्या बाबतीत जे झालं ते सगळं बघून मी चिडायचं पण नाही. मी आता हे सगळं सहन करायचं का आजोबा? नाही, मी तर या क्षणी हे सहन करूच शकत नाही, मला माफ करा तुम्ही. आता आजोबा म्हणतात, हे बघ बाबा अद्वैत, मला वाटलं होतं पहिल्यांदा की कलाने सरोजला ढकललंय,
पण कला असं कधीही करणार नाहीये. अरे अद्वैत, तुझा पण गैरसमज होतोय. अरे संस्काराची जाण आहे कलाला आणि मी माणसं ओळखतो तुझ्यापेक्षा जास्ती आणि मी खात्रीने सांगतो की कला असं कधीही करणार नाहीये. आता सरोजला पण हे कळतंय प्रेक्षकांनो. सरोज जरा मनातनं खिन्न झाली आहे. आता अद्वैत म्हणतो, हे बघा आबा, आजपर्यंत मी कधीही तुमच्या कोणत्याच गोष्टीला विरोध केलेला नाहीये, पण आता हद्द झाली आहे. मी आत्ताच हे बघितलं, सगळ्यांनी आपण बघितलं, हे सगळं सोडून तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय, हिच्या संस्कारांवर. आता मात्र कलाला पण खूप राग आलाय अद्वैतचा, की आता वाटेल ते बोलतोय, हे अगदी तोंडाला येईल ते. कला त्याच्याकडे बघतच राहते आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. एवढंच नाही तर अद्वैतने आता कलाला अक्षरशः लोटून दिले घराच्या बाहेर आणि हा महातमाशा तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. तर आता बघतोय आपण पुढच्या भागामध्ये, म्हणजे हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आज या तमाशावर. आणि पुढच्या भागामध्ये हा अद्वैत कलाला घराच्या बाहेर हाकलतो आणि म्हणतो, हे बघ खरे, माझ्या आईचा अपमान नाही सहन करणार मी, बाकी काही सहन करेल. आता मात्र तो दरवाजा लावून घेत असतो आणि मग कला दरवाजा जोरात लोटते आणि म्हणते, चांदेकर, तुझा गैरसमज झालाय, तुझ्या आईचा तोल गेलाय, मी त्यांना धक्का मारलेला नाही. पण तरी सुद्धा अद्वैत तिला म्हणत असतो की तू खोटं बोलतेस. आता मात्र कला त्याला थांबवते आणि म्हणते, थांब चांदेकर, बस झालं तुझं. आता तू मला सगळ्यांसमोर धक्का मारून घराच्या बाहेर काढलास ना, आता तू स्वतः सगळ्यांसमोर मला जोर आत घेत नाहीस ना, तोवर मी अन्न पाण्याचा त्याग करून इथेच तुझ्या उमऱ्यापाशी बसून राहणार. आणि प्रेक्षकांनो आता ही अगदी समोर धमकी दिली आहे कलाने अद्वैतला, असं म्हणायला हरकत नाहीये. पण माझा असा अंदाज आहे की सरोज स्वतः कलाला घरात घेईल अद्वैतला सांगून. तुमचा अंदाज मला नक्की कळवा, तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. ऑलरेडी खूप मोठा एपिसोड असतो हा, कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला डिटेलमध्ये एपिसोड रिव्ह्यू मिळालाय. आणि प्लीज प्रेक्षकांनो, ह्या एफर्टसाठी एखादा लाईक तर नक्कीच डिझर्व करते ना मी, तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.